स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खासदार विशाल पाटील येणार अडचणीत, पक्ष बदलावरून सांगली जिल्ह्यात राजकारण पेटलं, संजय काका पाटील चिडले। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि अशीच परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघार। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भोघार। सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांना भाजपचे नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्यानं सांगली जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली। सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत दादांनी विशाल दादांना ही ऑफर देताच सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलंच पेटलंय। एकीकडे संजय काका भाजपमध्ये पुन्हा येण्यास इच्छुक असताना त्यांना प्रतिसाद मिळत नाही, परंतु दुसरीकडे चंद्रकांत दादा मात्र खासदार विशाल पाटील यांना भाजपची खुली ऑफर देतात। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आलंय। विशाल पाटील हे लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले आणि ते जिथं जातील तिथं मी अपक्ष म्हणून निवडून आलोय असं ते वारंवार सांगतायत। लोकसभा निवडणूक होऊन काही महिने झालेत, भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून पराभव केला होता। विशाल पाटील हे अपक्ष असल्यानं त्यांना सर्व पक्षातील नेते व जनसामान्यांचा पाठिंबा होता। भाजपमध्ये संजय काका पाटील यांना काही नेत्यांचा विरोध असल्यानं त्यांनी थेट विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता। तसेच मूळचे विशाल पाटील हे काँग्रेसचे असल्यानं व त्यांना तिकीट न दिल्यानं जिल्ह्यातील काँग्रेसची चिडली होती। काही जरी झालं तरी विशाल पाटील यांना निवडून आणायचा चंग अनेकांनी बांधला होता। अखेर लोकसभेची निवडणूक संपन्न झाली। संजय काका विरोधात विशाल पाटील यांनी चांगलंच रान तापवलं, त्यांचा लाखांच्या मताने विजय झाला। मात्र ते निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जातील असं काही जण बोलत होते। त्यावेळेही विशाल पाटील यांनी आपण असा कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं अनेक कार्यक्रमात सांगितलं। अनेकांनी त्यांना मतदान करायच्या अगोदर आणि नंतरही तुम्ही भाजपमध्ये गेला तर याद राखा असं सांगितलं होतं। त्यामुळे विशाल पाटील हे अजूनही मी अपक्षच आहे असं सांगताय। नुकताच भाजपच्या चंद्रकांत दादांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली। त्यानंतर मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात खासदार विशाल पाटील हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली। मात्र विशाल पाटील यांनी मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल, मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो। पण भाजप प्रवेशबाबत मी कोणताही विचार करत नाही। मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही। सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गटतट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझं धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र गरज पडल्यास सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा देऊ असंही विधान त्यांनी केल्यानं सांगली जिल्ह्याचं राजकारण बदललंय। जर त्यांनी लोकांना विश्वासात न घेता कोणता निर्णय घेतला तर ते चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं अनेक जाणकार बोलतात। अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले, माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे। आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला, मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता। सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे, हे माझं धोरण आहे। आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो। आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही। आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी
कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही. त्यामुळे उर्वरित 4-4.25 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे. आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.